महत्त्वाची बातमी समोर येते मावळमधून। मावळमध्ये कुंडमळा पूल दुर्घटना या प्रकरणात चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। 3 मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली आहे। मृतांमध्ये 6 वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याची माहिती आहे। दरम्यान या सगळ्या घटनेचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। वन्यजीव संस्थेकडून आता या कुंडमळ्याच्या खालच्या बाजूला जे आहे आता सर्च मोहीम जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की ड्रोनच्या माध्यमातून असेल किंवा या बोटीच्या साहाय्याने या वन्यजीव या संस्थेकडून जे आहे आता कुठला व्यक्ती या ठिकाणी अडकला आहे का किंवा कुठली गाडी आहे का याचा शोध जे आहे ते या ठिकाणी वन्यजीव संस्थेची टीम जी आहे ती आता वडगाव मावळची घेताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत वन्यजीव संस्थेचे पदाधिकारी आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे ही शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे? आता शोध मोहीम चालू आहे की बाबा पुढे कोणी वाहून आलेला असेल किंवा अडकलेला असेल, असं ते मिसिंग कोणाची दाखल नाही आहे किंवा कोणी नागरिक तक्रार पण नाही की बाबा हरवलेले आहे। पण बाबा काल एवढा मोठी दुर्घटना झाली, 40-50 लोक त्यातनं पडली होती, काही बऱ्यापैकी लोक सगळी वाचलेली आहेत। पण जर कुणी चुकून वाहून गेला असेल आणि कुणी मिसिंग दाखल नसेल केली पण तो जर पुढे बॉडी लागली तर आपण शोधकार्य करत आहे। कॅमेरामन सुशांत समीर, रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे। तर आपण पाहतो या ठिकाणी मावळमध्ये कुंडमळा पूल दुर्घटना घडली होती। अजून सुद्धा बोटीतनं शोध मोहीम सुरू असल्याची माहिती आहे। आपण पाहिलं त्या ठिकाणी मृतांमध्ये 3 पुरुष आणि 6 वर्षाच्या मुलाचा समावेश असल्याची माहिती मिळते।